नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या ऑनलाईन क्लासमध्ये। आज आपण एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा विषय महाराष्ट्राचा भूगोल आणि तिची प्रशासकीय रचना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। महाराष्ट्राची भौगोलिक ओळख व विस्तार। मित्रांनो, या पहिल्या स्लाइडवर आपण आपल्या महाराष्ट्राची पायाभूत माहिती पाहणार आहोत। स्थापना व प्रगती। आपल्या महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। तेव्हा राज्यात फक्त 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते। आज ऑगस्ट 2014च्या बदलानंतर आपल्याकडे 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत। आकार व क्षेत्रफळ। नकाशावर पाहिले तर महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती दिसतो। महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे आहे। क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतामध्ये आपल्या राज्याचा राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर तिसरा क्रमांक लागतो, म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% भाग आपल्या महाराष्ट्राने व्यापला आहे। स्थान व विस्तार। अक्षवृत्तीय विस्तार 15°8' उत्तर अक्षवृत्त ते 22°1' उत्तर अक्षवृत्त। रेखावृत्तीय विस्तार 72°36' पूर्व रेखावृत्त ते 80°54' पूर्व रेखावृत्त। पूर्व पश्चिम रुंदी 800 किलोमीटर तर उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर आहे। राजकीय सीमा आणि शेजारील राज्ये। आता आपण पाहूया आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी कोणकोणती राज्ये आहेत। आपल्या महाराष्ट्राच्या एकूण 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून आहेत। कोणत्या राज्याला किती जिल्हे जोडले आहेत? मध्य प्रदेशला उत्तरेला असलेल्या मध्य प्रदेशला सर्वाधिक म्हणजे 8 जिल्हे लागून आहेत। कर्नाटकला दक्षिणेला 7 जिल्हे, गुजरात व तेलंगणा या दोन्ही राज्यांना प्रत्येकी 4 जिल्हे लागून आहेत। छत्तीसगडला 2 जिल्हे, गोवा व दादरा नगर हवेली या दोन्ही यूटीला प्रत्येकी 1 जिल्हा, म्हणजे गोव्याला सिंधुदुर्ग आणि दादरा नगर हवेलीला पालघर। आणि पश्चिमेला आपल्याला विशाल असा अरबी समुद्र लाभलेला आहे। 2 राज्यांना लागून असलेले कॉमन जिल्हे। मित्रांनो, परीक्षेमध्ये इथेच गफला होतो। काही जिल्हे असे आहेत ज्यांची सीमा एकाच वेळी 2 वेगळ्या राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना स्पर्श करते। नंदुरबार गुजरात प्लस मध्य प्रदेश, गोंदिया मध्य प्रदेश प्लस छत्तीसगड, गडचिरोली छत्तीसगड प्लस तेलंगणा, नांदेड तेलंगणा प्लस कर्नाटक, सिंधुदुर्ग गोवा प्लस कर्नाटक, पालघर गुजरात प्लस दादरा व नगर हवेली। हे 6 जिल्हे ट्रिक्स वापरून व्यवस्थित लक्षात ठेवा। नवीन जिल्ह्यांची निर्मिती टाइमलाईन। 1960 नंतर जशी लोकसंख्या वाढली तशी प्रशासकीय सोयीसाठी नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली। परीक्षेमध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात कोणता जिल्हा बनला असे प्रश्न येतात। 1981 अंतुले काळ, रत्नागिरीतून सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमधून जालना वेगळा झाला। 1982 बाबासाहेब भोसले काळ, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद मधून लातूर आणि चंद्रपूरमधून गडचिरोली तयार झाला। 1990 शरद पवार काळ, मुंबई शहराचे विभाजन होऊन मुंबई उपनगर बनले। 1998 मनोहर जोशी काळ, धुळ्यातून नंदुरबार आणि अकोल्यातून वाशिम बनला। 1999 नारायण राणे काळ, भंडाऱ्यातून गोंदिया आणि परभणीतून हिंगोली बनला। 2014 पृथ्वीराज चव्हाण काळ, ठाण्यातून पालघर हा 36वा जिल्हा बनला। विशेष टीप: 1 जानेवारी 1981 रोजी कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड करण्यात आले। 6 प्रशासकीय विभाग सविस्तर माहिती। आपल्या सोयीसाठी महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग केले आहेत। क्षेत्रफळानुसार त्यांचा क्रम समजून घेऊया। 1. छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद विभाग हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा विभाग आहे। 64,813 चौरस किलोमीटर। यात 8 जिल्हे आणि 76 तालुके येतात। यात बीड सर्वात मोठा तर हिंगोली सर्वात लहान जिल्हा आहे। 2. नाशिक विभाग, क्षेत्रफळ 57,493 चौरस किलोमीटर, 5 जिल्हे आणि 54 तालुके। मोठा जिल्हा अहमदनगर, लहान नंदुरबार। 3. पुणे विभाग, क्षेत्रफळ 57,275 चौरस किलोमीटर, 5 जिल्हे आणि 58 तालुके। मोठा जिल्हा पुणे, लहान कोल्हापूर। 4. नागपूर विभाग, क्षेत्रफळ 51,377 चौरस किलोमीटर, 6 जिल्हे आणि 64 तालुके। मोठा जिल्हा गडचिरोली, लहान भंडारा। 5. अमरावती विभाग, क्षेत्रफळ 46,027 चौरस किलोमीटर, 5 जिल्हे आणि 56 तालुके। मोठा जिल्हा यवतमाळ, लहान वाशिम। 6.
कोकण विभाग हे क्षेत्रफळाने सर्वात लहान पण सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग आहे. यात 7 जिल्हे आणि 50 तालुके म्हणजे 47 प्रत्यक्ष अधिक 3 प्रशासकीय आहेत. मोठा जिल्हा रत्नागिरी, लहान मुंबई शहर. क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा क्रम. टोकाचे जिल्हे. मित्रांनो, जोड्या लावा किंवा क्रमासाठी हे प्रश्न थेट विचारले जातात. सर्वात मोठे 5 जिल्हे: 1 अहमदनगर, 2 पुणे, 3 नाशिक, 4 सोलापूर, 5 गडचिरोली. सर्वात लहान 5 जिल्हे: 1 मुंबई शहर 157 चौरस किलोमीटर, 2 मुंबई उपनगर, 3 भंडारा, 4 ठाणे, 5 हिंगोली. 5 प्रादेशिक विभाग आणि भौगोलिक रचना. प्रशासकीय विभागांशिवाय महाराष्ट्राचे 5 प्रादेशिक पाट पडतात. कोकण, अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतामधील अरुंद किनारपट्टी. घाटमाथा, सह्याद्रीचा अतिउंचावरील भाग. मावळ, सह्याद्रीची पूर्वेकडील उतरण. देश म्हणजे पठार, सह्याद्रीच्या पूर्वेकडील विस्तीर्ण भाग. खानदेश, तापी नदीचे खोरे. धुळे, नंदुरबार, जळगाव 3 जिल्हे, 25 तालुके. मराठवाडा, गोदावरीचे खोरे. 8 जिल्हे, 76 तालुके. विदर्भ, नागपूर, अमरावती विभाग मिळून 11 जिल्हे, 120 तालुके. पश्चिम महाराष्ट्र, 7 जिल्हे, 85 तालुके. प्रशासकीय विभागांतील उत्तर आणि दक्षिण टोकाचे तालुके. नकाशाचा अभ्यास करताना उत्तर आणि दक्षिण टोकाचे तालुके माहीत असणे गरजेचे आहे. उत्तरेकडील टोकाचे तालुके. नाशिक विभागचे धडगाव, पुणेचे जुन्नर, कोकणचे तलासरी, अमरावतीचे चिखलदरा, नागपूरचे रामटेक, औरंगाबादचे सोयगाव. दक्षिणेकडील तालुके. पुणेचे चंदगड, नाशिकचे कर्जत, कोकणचे दोडामार्ग, औरंगाबादचे उमरगा, नागपूरचे सिरोंचा, अमरावतीचे उमरखेड. तालुक्यातील विशेष नोंदी. सर्वाधिक 16 तालुके असलेले जिल्हे नांदेड आणि यवतमाळ. 15 तालुके असलेले जिल्हे नाशिक, जळगाव, रायगड, चंद्रपूर. 00 तालुके मुंबई शहर. येथे एकही ग्रामीण तालुका नाही. एक विशेष जीके पॉइंट. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे जगातील 3री लायगो इंडिया वेधशाळा उभारली जात आहे. ही अत्यंत महत्वाची नोंद आहे. समान नावाचे तालुके ट्रिकी ट्विन्स. विद्यार्थ्यांनो, परीक्षेमध्ये कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी हे जुळे तालुके नक्की विचारतात. कर्जत, अहमदनगर आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यात आहे. खेड, पुणे आणि रत्नागिरी. शिरूर, पुणे आणि बीड. कारंजा, वर्धा आणि वाशिम. मालेगाव, नाशिक आणि वाशिम. नांदगाव, नाशिक आणि अमरावती. कळंब, धाराशिव आणि यवतमाळ. नांदगाव किंवा बार्शी, सोलापूर आणि अकोला. सेलू, वर्धा आणि परभणी. प्रकरणाचा सारांश. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की महाराष्ट्राची प्रशासकीय आणि भौगोलिक रचना खूप वैविध्यपूर्ण आहे. 36 जिल्हे, 6 प्रशासकीय विभाग आणि 5 प्रादेशिक विभागांचे हे गणित जर तुम्ही नकाशासमोर ठेवून पाठ केले तर परीक्षेतील तुमचे 2 ते 4 गुण नक्की पक्के होतील. मित्रांनो, आजचा हा क्लास आणि सोप्या भाषेतील एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या अभ्यासू मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. महाराष्ट्राच्या भूगोलावर तुमचा काही प्रश्न किंवा शंका असेल तर खाली कमेंट करून मला नक्की विचारा. भेटूया पुढच्या ऑनलाईन क्लासमध्ये.